नमस्कार, मी आरोग्य सल्लागार उर्मिला गोसावी। आज माझ्यासोबत निमोने गाव येथून आहेत निर्मला हिंगे मॅडम। 3 महिन्यांपूर्वी मी त्यांच्या बाळासाठी अमृत ज्यूस दिले होते। त्याची पहिली परिस्थिती काय होती आणि आता त्यांना काय फरक पडलेला आहे ते आपल्याला सांगते। नमस्कार, मी निर्मला हिंगे। 3 महिन्यापूर्वी म्हणजे माझ्या बाळाला स्नायूचा प्रॉब्लेम आहे। 3 महिन्यापूर्वी मी या उर्मिला गोसावी मॅडम यांच्याकडून अमृत ज्यूस बॉटल घेतल्या होत्या। तर पहिला प्रॉब्लेम असा की त्याला उठताना बसताना खूप त्रास व्हायचा आणि त्याचे पोटरीचे जे गोळे आहेत ना ते स्नायू एकदम कडक होते। तर आता या 3 महिन्यामध्ये ते स्नायू एकदम लूज झालेत आणि त्याला उठताना जो त्रास होता तो थोडा कमी झालेला आहे आणि 2 पायावर तर त्याला अजिबातच बसता येत नव्हतं, पण आता तो कशाचा तरी आधार घेऊन बसतोय, म्हणजे 2 पायावरती बसायला लागलेला आहे। येस, त्याची भूक वगैरे यामध्ये काय फरक जाणवतो? आणि भूक पहिलं म्हणजे त्याला जेवण जात नव्हतं, हे औषध चालू केल्यापासून म्हणजे भूक पण चांगली वाढली आणि जेवण पण चांगलं करतो तो। येस, आणि त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं की पूर्वी त्याच्यासाठी तुम्ही काय काय उपचार केले होते? पूर्वी खूप म्हणजे 2-3 हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलतो, म्हणजे सह्याद्री वगैरे। तर तिथं त्याचे रक्ताचे रिपोर्ट वगैरे पाहिले सरांनी। तर सर म्हटले की ते म्हणजे ह्या स्नायूबद्दल म्हणजे अजून असे काही प्रोडक्ट तुम्हाला देण्याजोगे नाही आहेत आणि याच्यावर काही इलाज पण नाही आहे। ज्यावेळेस इलाज चालू होईल त्यावेळेस आपण करूच, पण तोपर्यंत त्यांनी जी औषधं दिली ते आम्हाला कॅल्शियमचे वगैरे, पण त्याने त्याला काहीच फरक होत नव्हता। बरं, आणि आत्ता जो 3 महिन्यामध्ये बाळाला जो रिझल्ट आलेला आहे त्यावरून तुम्हाला काय वाटतं? मग 3 महिन्यामध्ये बाळाला जो रिझल्ट आला आहे त्यावरून मला वाटतं की म्हणजे त्याची प्रगती होऊ शकते आणि हे प्रोडक्ट इतकं चांगलं आहे की माझ्या बाळाला 2 पायावर बसता येत नव्हतं तर त्याला बसता येते। पोटरीचे स्नायू एकदम लूज झालेले आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो पूर्णपणे बरा होऊ शकेल आणि हे अमृत ज्यूसमुळे होते, याचा मला खूपच आनंद आहे। म्हणजे येस मॅडम, नक्की 3 महिन्यामध्ये जो रिझल्ट भेटलेला आहे, जो थोडासा रिझल्ट आत्ता जाणवतोय त्यामध्ये सुद्धा त्याला पूर्ण रिझल्ट नक्कीच एक ना एक दिवस भेटणार आहे।